मंडळी नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आपण मान तालुक्यातील म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची। एकूणच विषय बघता म्हसवड नगर परिषदेमध्ये जयकुमार गोरे असतील किंवा भाजप विरोधी समविचारी पक्षांनी एकत्र येत स्थानिक विकास आघाडीची मोठ बांधली आणि आपला पॅनल टाकला। त्याचबरोबर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील भाजपच्या वतीने आपला पूर्ण पॅनल टाकला। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्थानिक विकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, या दोघांनी देखील आपलं उमेदवार फायनल केलं आणि पूर्ण नगर परिषद निवडणूक आपल्या हातात कशी येईल किंवा आपल्या ताब्यात कशी येईल या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू केलं। या सगळ्या घडामोडी घडत असताना एकच भूमिका चर्चेत राहिली ती शेखर भाऊ गोरे यांची। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असणारे शेखर गोरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असताना अर्ज भरण्याच्या काही दिवस आधी शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांवर आपला दावा दाखल करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटचा दिवस असताना त्यामध्ये शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांचे अर्ज छाननीत काही उमेदवारी अर्ज बाद झाले आणि उरले सुरले अधिक जे उमेदवारी अर्ज होते ते देखील शेखर गोरे यांनी काल माघारी घेत या निवडणुकीतून माघार घेतली। म्हसवड नगर परिषदेतून शेखर गोरे यांनी माघार का घेतली? कार्यकर्त्यांचं एवढं पाठबळ शेखर गोरेंच्या पाठीशी असताना शेखर गोरे यांनी माघारी घेण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न संबंध मान तालुक्यातील जनतेला पडला आहे। म्हसवड नगर परिषद हद्दीतील सर्व मतदारांना पडलेला आहे। शेखर गोरे यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले असताना माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर का आली, असा प्रश्न सगळ्यांना पडला असताना शेखर गोरे यांच्याशी आपण बातचीत केली। शेखर गोरे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला आदेश असल्याचं तसं सांगितलं। कार्यकर्त्यांना भविष्यात न्याय देण्यासाठी, भविष्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींसाठी या गोष्टी गरजेच्या असल्याचं सांगितलं। शेखर गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी विधिमंडळात काम करण्याची संधी देऊ असा एक शब्द व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता। माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत कुळकजाई येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा शब्द शेखर गोरे यांना मिळाला होता आणि तेव्हापासून शेखर गोरे यांनी आपले बंधू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आणि भाजपचे हात बळकट केले। भाजपला मताधिक्य वाढवण्यात शेखर गोरे यांची भूमिका मोलाची ठरली। या गोष्टींचा विचार करत कार्यकर्त्यांनी शेखर गोरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी रान तापवलं होतं। शेखर भाऊंना दिलेल्या वचनाचं देवाभाऊ काय झालं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना वृत्तमाध्यम असतील किंवा सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून शेखर भाऊ गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यानंतर शेखर गोरे यांनी म्हसवड नगर परिषदेमध्ये आपली ताकद दाखवून देत शक्ती प्रदर्शन करत काही उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र शेखर गोरे यांनी त्यात माघार घेतली आणि माघार घेण्याचं कारण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपल्याला समजलं। त्यामुळं शेखर गोरे यांची भूमिका जरी आता स्पष्ट झाली असली, माघार घेतल्याची भूमिका ही त्यांची आहे, मात्र शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे। शेखर गोरे यांचे कार्यकर्ते शेखर गोरेंचा आदेश येण्याची वाट बघत आहेत। शेखर गोरे यांचे कार्यकर्ते म्हसवड नगर परिषदेतील शेखर गोरे यांच्या विचारांचा असलेला मतदार हा नेमकी भाजपला साथ देणार की स्थानिक विकास आघाडीच्या पदरात मतांची लाखोली वाहणार, याकडे सध्या संबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे। त्यामुळे शेखर गोरे यांची भूमिका स्वतःची जरी पॅनल टाकण्याची किंवा माघारी घेण्याची जरी असली तरी त्यांचा विचारांचा मतदार हा शेखर गोरेंशी एकनिष्ठ आहे। त्यामुळे शेखर गोरेंच्या विचारांचा मतदार हा येत्या निवडणुकीत भाजपला साथ देणार की स्थानिक विकास आघाडीचा हात बळकट करणार, याकडं हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।